गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या ॲम्स्टरडॅमच्या दौऱ्याचा, नेदरलँड्सच्या दौऱ्याचा 6वा दिवस म्हणजे फिरस्तीचा. तर आता आम्ही निघालो आहोत. गिथॉन म्हणून एक जागा आहे, मस्त आहे. असं म्हणतात की नेदरलँड्समधलं व्हेनिस येते. तिथे कॅनलमधनंच फिरावं लागतं. कॅनल टूर आहे आणि सायकलवाल्यांना जागा द्यावी लागते. आणि असं म्हटलं जातं की जरा आउट ऑफ द वर्ल्ड जागा आहे ही, कारण खूप वेगळी, खूप सुंदर आहे असं भरपूर ऐकून आहे आम्ही. तर आता तिथे निघालो आहे. नमस्कार, स्वागत तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK. चला. नमस्कार मंडळी, आम्ही आता ॲम्स्टरडॅमच्या सेंट्रल स्टेशनवर आलो आहे. सॉलिड धावपळ करत आलो आहे, पळापळ करत आलो आहे. त्यामुळे नाका आमचे असे फेंदरे दिसतील, थकलो आहे म्हणून. आणि नमस्कार मंडळी, आम्ही आता झोल नावाच्या एका स्टेशनवर आहे. हां, कमेंटेटर स्नेहल उज्जैनकर या तुम्हाला आता काहीतरी सांगतील. बोला मॅडम. झोलच्या रेल्वे स्टेशनवर आता आपण झोल बस स्टेशनवर आलो आहे आणि आता आपण तिथून जाणार आहोत गिथॉन. हां, गिथॉन, जिथं आमचं मेन डेस्टिनेशन आहे, तिथे आम्ही जाणार. आम्ही बसलो. तर आता पुढचं जे आहे डेस्टिनेशन, त्याच्याबद्दल उत्सुक आहे आम्ही दोघे बघतो. हो, ऑनलाईन जो स्टॉप दाखवतोय त्याच्यापेक्षा वेगळा स्टॉप बस ड्रायव्हरने आम्हाला सांगितला हो. आहे. आणि ती आम्हाला त्या ठिकाणी थांबवून सांगणार आहे की ते उतरा तुम्ही, येस, जे आम्हाला कनाड वगैरे करायची त्याच्यासाठी. सो चला आता जाऊया. अगदी जवळ पोहोचलो तर बहुतेक 15 मिनिटात आम्ही पोहोचतो तिथे. चला बाय. आम्ही आमच्या स्टॉपला पोहोचलो आहे फायनली. या बसने आलो आम्ही आणि त्या बाईने चांगली मदत केली आम्हाला. आम्ही ऑनलाईन जे बघत होतो त्याच्या आधी वेगळा स्टॉप दाखवत होते आणि तो ह्या स्टॉपच्या 3-4 स्टॉप आधीच होता. म्हणजे तिथून आम्हाला पायी यावं लागलं असं इतकं अंतर. पण ती लेडी म्हणाली की नाही, तुम्हाला मी व्यवस्थित जागी सोडते. त्यामुळे मनोमन आनंद झालाय. हिरवळ दिसायला लागली आहे. एकंदरीत वातावरण छान आहे. थंडी अपेक्षित होती पण ठीक आहे. आता आम्ही पोहोचलो आहोत. आता आलो आहोत तिथे. एक्सायटेड आहे आम्ही. आता मज्जा सुरू पुढची. ह्या आमच्या मॅडम. चला. आता आमचा मोर्चा वळालाय तिकीट घ्यायला. हे असंच आवडतात मला घरच नाही. छोटेसे मस्त. हो, हे इथे असे सगळे कनाल्स आहेत, म्हणजे कालवे. आणि या कालव्यातनं फिरायचं आहे. ह्या शहरात हे जिथे आलो आहे आम्ही, तिथे एकही कार नाही का, काही येत नाही. ना बस, ना कार, ना ट्रेन. इथपर्यंत स्टॉपवर तुम्ही आलात की तिथनं तुम्हाला बोटीतनंच फिरावं लागतं, जसं इटलीच्या व्हेनिसमध्ये. फक्त आतल्यात बोटी फिरतात. आतल्यात सगळं तुम्हाला काय खरेदी करायची, लोक बोटीनेच फिरतात, बोटीनेच सगळं करतात. हे मोस्टली रिटायरमेंट प्लेस म्हटले जाते नेदरलँड्सच्या लोकांची. इथे लोक रिटायर होतात, शांततेत जगतात. चला अनुभवूया आपण पण. सुंदर आहे का? हां. Go be easy. And don't be afraid when you fall in the water. So deep is it. Oh, is it? Okay. So when you don't like your husband or your man, and you, and get in the water, eh? You can quicker walk and the boat can drive because it's electricity, yeah? तिथला तो टूर ऑपरेटर होता, त्याने आम्हाला मस्त माहिती दिली. आणि नंतर आम्ही आता आलो आहोत एका रेस्टॉरंटला. ते किती सुंदर आहे ते बघा. हे राजहंस क्रोशाचं.
है ना? सुरेख आहे. खूपच सुंदर आहे. हे बघ किती सगळं वर बघ. सगळे राजहंस आहेत. आणि हे बघ ना किती जुनं जुनं आहे. हो, सगळे जुगल हंसराज आहेत वर. या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी सगळ्यात जुन्या वस्तू व्यवस्थित सांभाळून ठेवल्या होत्या, त्यामुळे इतकं युनिक वाटत होतं. जुनं होतं आणि नवीन देखील होतं. काय खायला? व्हेजिटेबलचं ऑमलेट, पास्ता आहे, स्पॅगेटी, सॅलड आहे. हे फार सुरेख आहे हे रेस्टॉरंट. मी फार प्रेमातच पडलो. खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. सगळं जुनं आहे ग. हे या. Hi. Rice with vegetable croquette. I don't know if you know a Yeah, croquette. yeah, It's yeah. with vegetables. Okay. Then I have a salad, but I wouldn't recommend that. Then But you you can can- better to fries with the vegan croquette. Or we have here like sandwiches. Oh no, it's also egg. I'm sorry. So that's fine. I think egg is okay sometimes. Yes, but not all the time. No. Only this is veg. Yes, yeah. This is with cheese. I don't know if you eat cheese. Yeah, we eat Okay, cheese. this is no ham. Pizza like it's like bread with cheese, tomato sauce, spices, and then cheese again. It's like a pizza baguette. Yes. सुंदर जागा आहे, एकदम सुंदर. हो ना, किती अशी जुनी छान हे कोजी. बघ ना, जहाज, जुने फोटोग्राफ्स मस्त ठेवलंय एकदम. हे जुनेच कंदील आहे. हे बघ. हो, फारच छान, फारच छान. तिने हे आपल्याला जास्त दिलंय मुद्दाम, हो का? म्हणून तुम्ही शेअर करणार आहात तर ह्याचा पण मोठा साईज दिला आणि हे पण तिने 2 दिले एकाच्या जागी. हां, चांगलं आहे, खरंच चांगलं आहे. चला जायचं का बोटीत? जायचं का मॅडम? हो मॅडम, जायचं का? हो मंडळी, बोटीत आगमन झालेलं आहे आमचं. आणि आपण 5च लोक आहे. आम्ही दोघं आणि अजून 3 लोक आहेत. ही एवढी मोठी बोट जी आमच्या मागे दिसते, या बोटीत आम्ही 5च जण फिरणार आहे. त्यामुळे इथे आम्हाला ऑप्शन होता बरं का, स्वतःहून बोट चालवायची का ते, पण जरा टेन्शन होतं. म्हटलं कधीच चालवली नाही आयुष्यात, कुठं ठोकपीट झाली तर आपल्याला दुप्पट पैसे द्यावे लागतील. आणि हे जरा स्वस्तात आहे, हे 10 युरो प्रत्येकी आहे आणि ते 50 युरोची बोट होती. म्हणजे आम्हाला साधारण 25 युरो प्रत्येकी लागले असते. आणि शिवाय व्ह्यूचा आनंद घेता आला नसता. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की आपण आपलं बसूया आणि This is open. व्ह्यूचा इथे आनंद बसूया. घेऊया. आणि हे काय, इथे खिडकी नाही, त्यामुळे इथे मज्जा आहे. चला मंडळी, आमच्यासोबत टूरला चला. ही खूप सुंदर जागा आहे असं आम्ही ऐकून आहोत, अनुभव पण घेतोय आणि भारी वाटतंय. चला एन्जॉय करूया. चला चला. हे आगमन झालंय त्या दिवसाच्या आमच्या टूर मॅनेजरचं. बोट निघते आता. चलने का क्या मॅडम? चला आईस्क्रीम खावाल्यावर थंडी सुंदर आहे. इथे व्ह्यू खूप छान आहे पुष्कर. हो ना. बोट निघाली आहे मंडळी आमची आता. Hello everyone, I will be your captain today. My name is Sam. We're going to do first in 180 degrees from the deck panel and then we're going to the center of Friesland. If you don't have just 1 meter deep, so if you sink, you can just walk back to the center. एकच मीटर आहे, आपण चालत जाऊ शकतो. बरं, डिरेक्शन ती असणार आहे. इथनं बोट आता 180 डिग्री 360 180 डिग्री वळते असं बोललात का? हां हां. तर आणि अटॅक आमचा इथे सुरू आहे. कधी गरम आहे तर खाऊ टाकू. And also 2 1. तिथे फक्त बोटीच बोटी होत्या. आता आपण शिरलोय त्या सुंदर जागेमध्ये. नक्की अनुभव घ्या, असं सहजासहजी बघायला मिळतच नाही. फोटो नाही काढला.
निळशार आकाश, पाण्यामध्ये त्याचं पडलेलं प्रतिबिंब, आजूबाजूला असलेली सुंदर घरं, ऑक्सिजनच ऑक्सिजन, हिरवळ. हो, या छोट्या छोट्या पुलांच्या खालनं आमची जहाज चालली होती. पण हे जे पूल होते, हे आजूबाजूला असलेली जी घरं होती त्यांचे प्रायव्हेट पूल होते. म्हणजे तुम्हाला हे कालवे पार करून जर या घरांमध्ये जायचं असेल तर या पुलांवरनं जायचं होतं. त्याच्यामुळे अजून सुंदर रूप आलं होतं सगळ्या या जागेला, या छोट्या छोट्या पुलांमुळे. आणि इकडे लोकांची अशी घरं होती. आता हे घर बघा, कुत्र्याच्या तोंडासारखं त्यांनी केलं होतं. वर 2 डोळे, म्हणजे त्याचं खाली तोंड, नाक, अशा पद्धतीने हे घर बनवलं होतं. इथली जी घरं होती त्या घरांचं छत वेगळं होतं. म्हणजे तुम्ही जर बघाल तर असं काड्यांपासून बनवलेलं हे छत आहे. आता या काड्या म्हणजे लवकरच जळणार, म्हणून या घरांचा इन्शुरन्स घेतात लोक. जवळजवळ 200 युरो पर मंथ इतकी इन्शुरन्स कॉस्ट आहे, ती ही लोक देतात. पण सुखाने नांदतायत, छान जागी राहतायत. व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. या कालव्यातून आम्ही फिरताना आम्हाला जो आनंद झाला तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओमध्ये हे जरी छान दिसत असलं तरी याच्यापेक्षा कैक पटीने चांगलं तिथे प्रत्यक्षात बघण्यात होतं. ते प्रत्यक्ष बघताना आम्हाला जाणवत होतं की ही फारच जगावेगळी जागा आहे. शांतता होती. इथल्या सगळ्या बोटी इलेक्ट्रिकच होत्या, त्यामुळे बोटींचा देखील आवाज नाही, काही नाही. आता आपण चाललो आहोत मुख्य तलावाच्या दिशेने. ज्या तलावाचं पाणी या गिथॉन नावाच्या जागेत फिरवलं होतं त्या तलावाच्या दिशेने आपण आता जातोय. हे कालवे साधारण 1 मीटर खोल इतकेच होते, त्यामुळे आपण चालू शकत होतो. पण आता ज्या तळ्यात आपण चाललोय ते तळक मात्र खूप खोल होतं. किती खोल ते माहीत नाही, पण तिथे जाताना अनुभव आला आम्हाला की हो, ही जागा खोल आहे खूप, आणि याचं पाणी त्यांनी नीट फिरवलं आहे. तळ्याच्या आजूबाजूला ही जी घरं दिसत आहेत तुम्हाला, ही घरं रेंटने देखील तुम्ही घेऊ शकता. त्या घरांच्या या बोटी, तुम्ही हे घर एअरबीएनबी सारखं रेंटने घेऊ शकता आणि या रेंटच्या घरात काही दिवस तुम्ही राहू शकता. प्रत्येक घराला प्रायव्हेट बोट आहे, प्रत्येक घराला. म्हणजे फक्त एअरबीएनबीच्या नाही, आपण आत्ता याच्या आधी जी घरं बघितली त्या सगळ्यांना प्रायव्हेट बोट आहे. हे असं मुलांच्या शाळेसारखं त्यांनी इथे बनवलं होतं. म्हणजे इथली शाळा देखील बोटीनेच या, इथे बोटीनेच फिरा, बोटीनेच मजा करा. आता हा जो झेंडा तुम्हाला दिसतोय हा त्या गिथॉनच्या जागेचा झेंडा आहे. याच्यावर 2 शिंग आहेत, म्हणजे बकरीचे 2 शिंग असा त्याचा सिम्बॉल आहे. याचं कारण असं की जेव्हा 18व्या शतकात पूर आला होता आणि त्याच्यानंतर याचं पुनर्वसन करण्यात आलं काही वर्षांनी, तेव्हा बकरीचे खूप प्रमाणात शिंग सापडले. या दुधाच्या कॅन दिसताय, हो, दूधही बोटीने यायचं इकडे आधी. आता सुपरमार्केटवरनं घेऊन येऊ शकता तुम्ही, पण आधी असं यायचं. पूर्वीच्या काळी अशा गायी किंवा बकऱ्या प्रत्येकाच्या घरासमोर होत्याच, ज्या बोटीनेच ये जा करायच्या. पुढे एक फोटो काढ. पुढे पुढे जरा छान राहिलं. हे छानच आहे की सगळं. मस्त आहे यार, एक नंबर आहे डायरेक्ट. म्हणजे आपण एक चांगलं केलं, आपण शहर न फिरता असं बघितलं नाही. आणि
आपल्या मित्र-मैत्रिणीला थँक्यू. तेवढं भारी. And here on the left you'll see the Old Matus. And it's an historical museum. But it was the first सजेस्ट केलं आणि आपण आलो असे. आणि आज वेदर ढगाळ आणि थंडी होती. पण आता काय झालंय? एवढा मस्त सूर्य आहे. हा ना? एकदम ढगाळ होतं. 8 डिग्री टेम्परेचर. म्हटलं काय आज पावसाळी वातावरण आहे. पण पाहिलं का सूर्य मस्त कृपा केली आपल्याला. खरं यार. चला मैडम. चला चला पायी पायी जाऊ. गेलं बघ थोडस. ऊन गेलं आणि गार झालं सगळं. बोट राईड झाल्यानंतर आम्ही ठरवलं की हे एकदा परत अनुभवूया चायनीज रेस्टॉरंट आणि यावेळेला पायी पायी जाऊया जेणेकरून अजून शांततेत बघता येईल. हे बघा 1825 साली इथे महापूर आला होता ज्याच्यात संपूर्ण गिथॉन संपलं होतं. किती भीषण आहे बघा. आणि हे गिथॉन परत उभारण्यात आलं तेव्हा त्यांना बकरीची शिंग मोठ्या प्रमाणात सापडली. मंडळी, छान बोट राईड झाल्यानंतर आम्ही आता चालतोय. याचं कारण असं की आमचं मनच नाही भरलं. म्हणजे इतकं छान आहे हे सगळं. म्हणजे आपण विचारच नाही करू शकत की अशी एखादी जागा असेल किंवा असंही काहीतरी असेल. हे बघा ना हे बघ किती छान आहे. घर अशी आयलँडवर आहे छोट्या छोट्या. की पाण्याच्या बाजूला प्रत्येकाची जवळजवळ प्रत्येकाकडे त्यांची स्वतःची हाऊस बोट आहे. सामान आणायला ते बोटीने जातात, दूध आणायला बोटीने जातात. त्यांच्याकडे आणि- गाई म्हशी नाही सॉरी गाई, त्याच्यानंतर मेंढ्या असतील. मेंढ्या वगैरे आहेत काय असू द्या. नंतर रोजच्या लागणाऱ्या गोष्टी जसं हम्म. सुपर मार्केट वगैरे सगळं बाहेरच्या ठिकाणी आहे. आणि काय अजून सांगितलं नाही. इथे कार येत नाही. फक्त हा main, त्या सेंटर पासून 1-2 किलोमीटर पर्यंत कार येतात. इकडे यायचं असेल तर एक तर बाईक किंवा बोट किंवा पायी बरोबर. एवढंच आहे. बाईक म्हणजे सायकल. हा म्हणजे पेट्रोलचे व्हेकल्स नाही. हा त्यामुळे असं इकडे एकंदरीत सगळं सुटसुटीत मोकळं प्रदूषण विरहित आहे. जितक्या पण बोटी आहेत सगळ्या इलेक्ट्रिक आहेत. त्यामुळे प्रदूषण काहीच नाही. स्वच्छ हवा, फक्त ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजन. बस. आमचं हृदय फुफ्फुसं नाही म्हणायला लागलं की एवढं ऑक्सिजन कसं काय घेताय तुम्ही लोक. किती छान आहे सगळं मंडळी. म्हणजे विचाराच्या पलीकडच्या गोष्टी त्या असं कधी बघणं होईल आयुष्यात वाटलंही नव्हतं. इतकी छान गोष्ट बघितली गेली. आणि 1 मीटर खोल आहे फक्त हे सगळं. बघा कॅनल राईड चालू आहे इथे शांत आवाज नाही येत. ना. बोटीचं इलेक्ट्रिक बोट आहे, आवाज नाही काही. काय आता मी पुष्करला समोरच्या ब्रिजवर जायला लावलोय कारण मला फोटो काढायचा आहे असा. आणि कसा तुम्हाला दाखवते हे बघा. ते दिसले मोठी कनाल आहे आणि खूप सारे ब्रिज आहेत. फक्त तिथपर्यंत ये. मग इथे पण लिहिलंय सेंटरला ये, लगेच खाली उतर. तिथे आजूबाजूला असे सोव्हिनियर शॉप देखील होते ज्या आम्ही जाऊन बघून आलो. सुरुवातीला स्नेहल जे म्हणाली होती ते आता करायची वेळ आली आहे. चला, आम्ही आलोय एका कॅफेमध्ये. आणि स्नेहल सुरुवातीला एक वाक्य बोलली होती, कदाचित ते हळू आलं असेल ऐकू तुम्हाला, पण बघा. चला मंडळी आईस्क्रीम खायला. बघू आईस्क्रीम तुझं. तुझं बघ केवढं मोठं आहे. हो ना. कोण छोटा आहे माझा, कोण मोठा आहे. ये हे घे. मस्त कनालच्या शेजारी बसून. एवढ्या थंडीत आईस्क्रीम खाते. येस. वातावरण एक नंबर नाहीये पण चांगलं वातावरण आहे आजचं. पण आजचा दिवस मंडळी स्वर्गासारख्या जागेत ना आता निघालो आम्ही.
फारच जागा होती, कल्पनेच्या पलीकडची जागा होती सगळी. फारच जागा होती. हा सॉरी फारच चांगली जागा होती. कशी असते बघा बघा अशी असते. फारच सुंदर जागा होती. काय खरंच छान जागा होती, छान होतं खूप, वातावरण पण चांगलं होतं. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. 2 तास लागतील साधारण आमस्टरडॅम सेंटरला पोहोचायला. चला एक म्हणजे प्रवास, उतरा चढा. बस खूप प्रवास सुरू आहे आमचा. पण आजची जागा खरंच एक नंबर होती. अशी जागा विचार केली नव्हती पण छान बघायला मिळाली एकदम. आणि नवीन जागा असल्यामुळे बस प्रवास करताना जरा घोळ झाला. आम्हाला ज्या दिशेला जायचं होतं त्याच्या उलट दिशेला आम्ही गेलो पूर्ण, आणि आम्हाला 2.25 तासाच्या ऐवजी 3.25 तास लागले प्रवासाला. 1 तास आमचा वाढला. पण बस ड्रायव्हर काका इतके चांगले होते की त्यांनी बिना पैशाचा आम्हाला परत स्टेशनवर सोडलं. नमस्कार मंडळी. सगळं आटोपून मोठा प्रवास करून चुकीच्या बसमध्ये बसून परत बरोबरच्या बसमध्ये बसून आम्ही आमस्टरडॅम सेंटरला पोहोचलो शेवटी. आणि इतकी भूक लागली. मग आम्ही खूप रेस्टॉरंट्स होते, थाय, चायनीज, आणि फायनली आम्ही आलो आहे तुलसी रेस्टॉरंटला, इंडियन रेस्टॉरंटला. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, गणपती बाप्पा आहे मस्त. आणि आम्ही आत्ता स्टार्टर संपवलं आणि आता आमचा मेन कोर्स आला आहे. मस्त समोसा चाट खाल्ला आहे, हे सोया चाप आहे, आणि गार्लिक नान आणि लच्छा पराठा मागवला आहे. आता आम्ही मस्त जेवणार आहे आणि घरी जाऊन झोपणार. हो, आता अटॅक सुरू होईल आमचं जेवणावर. आजचा दिवस एक नंबर गेला. आजचा दिवस आमचा कसा गेला तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे. किती स्वर्ग सुख होतं ते सगळं. असं छान दिवस गेल्यानंतर, भरपूर ॲडव्हेंचर केल्यानंतर, पोटभर आता भारतीय जेवल्यानंतर आम्ही हॉटेलला जाणार, हॉटेलला झोपणार. आणि उद्याचा एक आपला प्रवास आहे मस्त ट्रेनने लंडनपर्यंत, म्हणजे युरोपमधनं लंडनमध्ये UK-पर्यंत आपला ट्रेनने प्रवास आहे. तो कसा आहे, समुद्राखालून ट्रेन कशी जाणार आहे आमची, टनेल कसा असणार आहे, ते सगळं आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. तोवर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट. बाय. Decided, it's just not worth it.